नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कार्तिक महिन्यातली जी अमावस्या येणार आहे, कार्तिक अमावस्या, तर त्या अमावस्येला आपल्याला काय सेवा करायची आहे ते आपण या भागामध्ये बघूया. तर आता बघा, बरेच जण म्हणतात की अमावस्या ही वाईट असते, फार निगेटिव्ह असते आणि या दिवशी काही शुभकार्य लोक करत नाही. पण लक्षात घ्या की अमावस्या ही वाईट नसते. हाच एक दिवस असतो की या दिवशी आपण माता लक्ष्मीचं आगमन करू शकतो. आता आपलं जे दिवाळीचं लक्ष्मीपूजन असतं ते सुद्धा अमावस्येच्याच दिवशी असतं. कारण की अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये अशा काही सेवा करतो ज्याने अलक्ष्मी आपण घराच्या बाहेर काढतो, तरच लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल. म्हणून अमावस्या हा खूप चांगला दिवस आहे खरं तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येण्यासाठी. या दिवशी आपल्याला सकाळीच उठून पंचगव्याने आंघोळ करून शुचिरभूत होऊन आपला जो घराचा मुख्य उंबरठा आहे त्याच्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन करताना आपल्याला त्यावर गोमूत्र आणि हळद याचा वापर करून हळदीचं लेपन करायचं आहे. जितक्या घराचे जितके एंट्रन्स असतील त्या सगळ्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. शक्य झालं तर ही सेवा प्रत्येक अमावस्येला करा. नेहमी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारावर करतात, पण जितके आपल्या घरामध्ये येणारे रस्ते आहे तर त्या सगळ्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, पिवळा कलर हळदीचं लेपन आपण काय करतो की पिवळा कलर हा गुरुशी संबंधित आहे आणि त्याने आपला गुरुग्रह हा स्ट्रॉंग होतो. म्हणून आपण गुरुवारीसुद्धा हळदीचं लेपन करत असतो. आणि पिवळा रंग लक्ष्मी मातेला सुद्धा आकर्षित करते, म्हणून हळदीचं लेपन आपण करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी घरामध्ये जे जळमटं असतं ते आपल्याला आवर्जून साफ करायचं आहे. तुम्ही जर रोज करत असाल तर रोज काही ना काही धूळ हीच असतेच. तरी म्हणून अमावस्येच्या दिवशीसुद्धा तुम्हाला घरातले काने कोपरे जी अडगळीची जागा आहे ते पूर्ण स्वच्छ करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपले फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेले भांडे ह्या सगळ्या गोष्टी घराच्या बाहेर काढायच्या आहे. हे बरेच वेळ मी तुम्हाला सांगते, कारण ह्या गोष्टी तुमच्या कर्जबाजारी होण्याला आमंत्रण देत असतात. अशा गोष्टी जर तुम्ही घरामध्ये ठेवल्या तर तुमचा खर्च वाढतो, लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही. म्हणून ह्या गोष्टी अमावस्येच्या दिवशी बाहेर काढा. त्याचप्रमाणे अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अमावस्येच्या दिवशी जास्तीत जास्त आपण दान केलं पाहिजे. हिरण्यदान ज्याला आपण म्हणतो, जानवे जोड, हे तुम्ही गुरुजींना दान दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे जे गरजू लोक असतात, आता थंडीचे दिवस आहे, थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही एखाद्याला ब्लँकेट, स्वेटर असं दान करू शकता. जेवढं तुम्हाला शक्य आहे तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला ते दान करायचं आहे. तुमच्याकडे जेवढं काही आहे त्याच्यातून थोडंसं दान केलं पाहिजे. गावाकडे आपण अमावस्या वाढत असतो. अमावस्या घेण्यासाठी आपल्या घरी लोक येतात, त्यांना बरेच जण अमावस्या वाढतात, पण शहरामध्ये ते पॉसिबल नाही. त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष जाऊन कोणाला तरी दान देऊ शकता. तुम्ही कशाचंही असू शकते. चपलीचं दान असू शकतं किंवा अन्नदान तुम्ही करू शकता. जानवेजोड तुम्हाला दान द्यायचे आहे किंवा असं काहीही दान देण्याला खूप महत्त्व आहे. याने तुमचे पितृदोष कमी होतात. आता बरेचशा सेवा आपण करतो पण तरी तुमचे प्रश्न मार्गी लागत नाही, कारण की पितृदोष असतो. तर हा पितृदोष कमी करण्यासाठी ही अमावस्येची खूप चांगली संधी असते. म्हणून अमावस्येच्या दिवशी आपल्याला दान केलं पाहिजे, ज्याने आपले पितृदोष कमी होतात. त्याचप्रमाणे अमावस्येपासून तुम्ही कर्पूर होम सुरू करू शकता. कर्पूर होमचा स्पेशल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतरची सेवा, तुमच्या घरामध्ये अशा व्यक्ती असतात की ज्या वारंवार आजारी पडतात, नेहमी आजारी पडतात. तर असं जर असेल, अशा व्यक्ती असतील तर अमावस्येच्या दिवशी तुम्हाला त्यांच्यावरून उतारा करायचा आहे. एक नारळ घ्यायचं, त्या नारळावर शेंदुराने त्रिशूल आपल्याला काढायचं आहे आणि त्या व्यक्तीवरून आपल्याला 7 वेळा उतारा करायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत त्या व्यक्तीचा उतारा करायचा आहे आणि ते नारळ आपल्याला डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं आहे. घराच्या बाहेर केलं तर अतिउत्तम. ही जी उतारांची सेवा आहे ही प्रदोष वेळानंतर, संध्याकाळनंतर आपल्याला करायची असते. उतारा केल्यानंतर हातपाय धुवून मग तुम्ही घरात जाऊ शकता. त्याचप्रमाणे घरामध्ये लहान मुलं असतील त्यांना नेहमी नजर लागते, अशावेळी तुम्ही त्या मुलांवरून पण उतारा करू शकता. 7 वेळा उतारा करायचा आहे. वेगळं नारळ घ्यायचं आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळं नारळ घ्यायचं आहे आणि 7 वेळा उतारा करायचा आहे. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः किंवा नसेल येत तर श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला 7 वेळा उतारा करून ते नारळ घंटागाडी, डस्टबिन किंवा चौकामध्ये टाकून मागे न बघता घरी येऊन हातपाय धुवून तुम्हाला घरी यायचं असतं. तर अशा प्रकारे उतारा करायचा. त्याचप्रमाणे आपलं घर असतं, तर आपल्या घरी महिन्याभरात बरेच लोक येतात, तर समोर तर सगळे चांगले बोलतात, पण मागे त्यांच्या मनात काय आहे काय नाही याने आपल्या घराला सुद्धा नजर लागते. म्हणून तुम्हाला 7 वेळा आपल्या घरावरून सुद्धा उतारा करायचा असतो. सेम याच प्रकारे 7 वेळा उतारा करायचा. ते नारळ डस्टबिनमध्ये, घंटागाडीमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता. तर या प्रकारे उतारा करायचे. उतारे हे प्रदोष वेळानंतर, संध्याकाळ नंतर आपल्याला हे करायचे आहेत.
आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, घरामध्ये भूत प्रेत पिशाच्य बाधा, ह्या सगळ्या ज्या बाहेरच्या बाधा असतात त्या आपल्या घरामध्ये येऊ नये, नकारात्मकता येऊ नये म्हणून आपल्याला संध्याकाळच्या वेळी आपण पिवळ्या मोहऱ्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपण जे सेवा करतो, जी रक्षा तयार होते, थोडीफार ती रक्षा घ्यायची किंवा फक्त पिवळ्या मोहऱ्या जरी घेतल्या तरी चालते. त्यावर आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक आणि 11 वेळा वल्गासुक्त म्हणायचं आहे. नसेल तर एक वेळा म्हटलं तरी चालेल, पण एक वेळा वल्गसुक्त आणि 1 वेळा कालभैरवाष्टक त्याच्यावर म्हणायचं आहे आणि त्या मोहऱ्या आपल्याला पूर्ण घराच्या चौफेर अंगणामध्ये सुद्धा टाकून द्यायच्या आणि घरातली पूर्ण निगेटिव्हिटी आणि अलक्ष्मी घराच्या बाहेर जाते. ही सेवा आपण दिवाळीमध्ये सुद्धा केली होती, जर तुम्हाला आठवत असेल. अष्टमी ते अमावस्या ही सेवा आपण रोज करायचो. तर ही पण सेवा प्रत्येक अमावस्या, म्हणजे ह्या ज्या सेवा मी तुम्हाला सांगते, ह्या सेवा तुम्हाला प्रत्येक अमावस्या, वर्षातल्या 12ही अमावस्या ह्या सेवा करायच्या असतात. त्याचप्रमाणे या दिवशी जेव्हा तुम्ही घर पुसता तेव्हा पाण्यामध्ये खडे मीठ, जे खडे मीठ असतं ते टाकायचं, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. यामुळे सुद्धा आपल्या घरातली पूर्ण निगेटिव्हिटी चालली जाते. तर ह्या गोष्टी ह्या आवर्जून आपल्याला या दिवशी करायच्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं दान हे आपल्याला करायचंच असतं, कारण की आपले पितृदोष कमी होतात, अलक्ष्मी घरातून निघून जाते. आणि वल्गासुक्त हे इतकं प्रभावी आहे की इव्हन आपली जे अडचण, जे पिरियड्सचे दिवस असतात ते सुद्धा आपण पोस्टपोन करू शकतो. इतकी शक्ती या वल्गासुक्तामध्ये आहे. याचासुद्धा सेपरेट व्हिडिओ मी केला आहे, तुम्ही बघू शकता. तर इतके हे प्रभावी उपाय आहे आणि जे की करायला फारसा वेळ लागत नाही. इव्हन जो कवळा असतो तो सुद्धा अमावस्येच्या दिवशीच घरावर बांधत असतात. त्याची सेवासुद्धा आपल्या ठिकठिकाणी केंद्रांमध्ये होते. तो सुद्धा अमावस्येलाच बांधतात. तो कवळा का बांधतात याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. तर ह्या सगळ्या सेवा आपल्याला अमावस्येला करायच्या असतात. सगळ्या सेवा तुम्ही अमावस्येच्या दिवशी नक्की करा. घरामधील लोकांचा आजार पण दूर होईल, पितृदोष दूर होईल, लहान मुलांना जे नजर लागते, जी बाहेरची बाधा होते त्यासुद्धा दूर होतात. म्हणजे आपल्या आणि पर्यायी घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होते. आपल्याला आपल्या घरामध्ये जास्त पैसा प्रत्येकाला पाहिजे असतो, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं की घर गोकुळासारखं राहणं, घर चांगलं राहणं, घरातली माणसे एकमेकांशी चांगलं वागणं. तर ह्या सगळ्या सेवा आहेत की ज्यामुळे आपलं घर एकत्र राहतं. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचत आहे. श्री स्वामी समर्थ.